नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. मराठा समाजातील वधूवरांसाठी हेमंत पगार यांच्या वतीने marathashubhlagna.comच्या माध्यमातून आज धुळे शहराच्या लगत असलेल्या गोंदूर गावाजवळ असलेल्या वैष्णवी लॉन्स येथे वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात वधूवर दोघांनी सहभाग नोंदविला. marathashubhlagna.comच्या माध्यमातून आजपर्यंत 4,500च्या आसपास विवाह जमविण्यात आल्याची माहिती यावेळेस हेमंत पगार यांनी दिली. marathashubhlagna.comच्या वतीने आज धुळे शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय येथे मराठा समाजातील वधूवरांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याला महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून जवळपास 250पेक्षा जास्त वधूवर व त्यांचे पालक उपस्थित आहेत. धुळे शहरात marathashubhlagna.comच्या माध्यमातून हा तिसरा मेळावा आहे. यापूर्वी कोतवाल लायब्ररी, गणपती पॅलेस हॉटेल इथे 2 मेळावे झालेले आहेत. हा तिसरा मेळावा गोंदूर गावाजवळच्या वैष्णवी मंगल कार्यालयात संपन्न होत आहे. मराठा समाजाचा शिक्षण, आरक्षण, बेरोजगारी या इतकाच भीषण प्रश्न म्हणजे मराठा समाजातील वधूवरांचे लग्न. हा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या 16 वर्षापासून मी हेमंत पगार नाशिक येथून marathashubhlagna.com या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील वधूवरांसाठी काम करत असतो. गेल्या 16 वर्षात संस्थेच्या माध्यमातून 4,500पेक्षा जास्त लग्न संपन्न झालेली आहेत. नाशिक येथील नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था आणि marathashubhlagna.com यांच्या संयुक्त विद्यमाने दर 2 महिन्याच्या अंतराने वधूवर परिचय मेळावे घेतले जातात. वेबसाईटवर सर्व उच्च शिक्षित मुलामुलींची नावनोंदणी केलेली असते. marathashubhlagna.com ही खानदेशातील मराठा समाजात अतिशय लोकप्रिय असलेली वेबसाईट आहे आणि संस्थेचा प्रसार समाज बांधवांच्या माध्यमातून खानदेशातील गावोगाव झालेला आहे. यापुढेही धुळे शहरात वेळोवेळी मेळावे आयोजित करून समाजातील तरुणींसाठी वधूवरांसाठी काम करण्याचा आमचा निश्चय आहे. पालकांची जी स्थळ शोधताना होरपळ होते आहे ती कमी करावी या उद्देशाने हे मेळावे आयोजित करण्यात येत आहे. पुढच्या मेळाव्याची माहिती लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल. अधिक माहितीसाठी माझ्या 8275583262 82 75 58 32 62 या मोबाईल नंबरवर किंवा व्हॉट्सअपवर संपर्क साधावा. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.